guys, my name is जिज्ञासा सुखलाल बागुल। आज मी तुम्हाला एक सुंदर सायन्स एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे। माझ्या सायन्स एक्सपेरिमेंटचं नाव आहे कलरफुल वोल्कॅनो। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे मी आता तुम्हाला आताच सांगते। हे बघा, पहिले आपल्याला हा वोल्कॅनो मोल्ड लागणार आहे आणि तो आपल्याला सायन्स किट मध्ये भेटतो, म्हणून आपल्याला बाहेरून घ्यायची गरजच नाही। हे बघा, मी ते वोल्कॅनोचा मोल्ड घेऊन घेतला आहे आणि त्याच्यासाठी अजून आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे, हवा बेकिंग सोडा, आणि आपल्याला सायट्रिक ऍसिड लागणार आहे। आणि हा बघा सायट्रिक ऍसिड, आणि हे सगळी सामग्री आपल्याला किट मध्ये भेटते। आणि ही वॉश बॉटल लागणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी पहिलेच भरून घेतलं आहे। आणि आपल्याला हा स्पॅच्युला लागणार आहे, याच्याने आपण पावडर्स वगैरे त्याच्यात टाकू। आणि हा आपल्याला बीकर पण लागणार आहे, हा 50 ml चा बीकर आहे। आणि हा बघा, आपल्याला ही स्टीअरिंग रॉड पण लागणार आहे, स्टीअरिंग रॉड। आणि आपल्याला हे आणि आपल्याला लागणार तर नाही, पण माझ्याकडे होतं म्हणून मी घेतलं। आणि हे एक सोल्युशन मी पहिलेच बनवून ठेवलेलं, ते पण मी घेतलं। आणि सगळी सामग्री मी तुम्हाला दाखवून दिली आहे आणि इकडची नाही लागणार आहे तरी पण मी ठेवली आहे। ओके, तर मग पहिले आपल्याला 25 ml 50 ml च्या बीकर मधून 25 ml घ्यायचं आहे पाणी। त्या वॉश बॉटल मधून मी पहिले टाकून देते। काहीच होतच नाहीये। ओके, सो गाइस, मी इथे बीकर मध्ये पाणी घेतलं आहे आणि इथे मी पहिले सायट्रिक ऍसिड टाकूनच घेते। 1 टेबलस्पूनच टाकायचं आहे आपल्याला। हे बघा सायट्रिक ऍसिड, पहिले स्टीअरिंग रॉडने त्याला मिक्स करते। मिक्स मिक्स मिक्स। ओके, आता पहिले मला फूड कलर्स पण लागणार आहेत, पण ते फूड कलर आता मी सोल्युशन बनवलं आहे तर मग फूड कलर याच्यातच आहे, पहिल्यापासून मी टाकून ठेवले। तर मग मी हा सोल्युशन टाकून घेते। ओके गाइस, आणि आपण कोणतेही कलर टाकू शकतो, म्हणून असं नाही की आपल्याला तेच कलर लागणार आहेत। तरी मग मी इथे थोडस पिंक कलर टाकून घेते अजून भारी वाट। पहिले मी याला स्टीअरिंग रॉडने मिक्स करू, लाल लाल कलर झाला याचा। आता 1 ड्रॉपच मी टाकते कारण की हा लय स्ट्रॉंग आहे। हा फूड कलर गेल्यानंतर आता कलर बघा ब्लॅक। पहिले मी आता थोडंसं इनो टाकून घेतलं याच्यात। आणि गाइस, इनो टाकल्यानंतर आता बेकिंग सोडा टाकते, 2 टेबलस्पून टाकेल मी। पण मी इनो सुद्धा टाकला आहे म्हणून 1.5 टेबलस्पूनच टाकते। ओके, मग गाइस हा बघा आपला बेकिंग सोडा। आणि आता त्याला आणि आता हे बघा, पहिले आपण थोडं थोडं आपण टाकू। ओके ओके, वाव, व्हेरी नाइस। बघा किती भारी मिळतं याच्यामध्ये। आता थोडं जास्त टाकू तो वाव, सो नाईस। हे बघा, हे बघा, आपण जसे टाकत जाऊ तसं हे फेस अजून वाढत वाढत जाईल। स्टीअरिंग रॉड करायची होती। ओके,
ओके सो गाईज आता उरलेलं पण आपण टाकून देऊ. हो कलर चेंज. नाईस. आपण याच्यामध्ये अजून पाणी टाकलं. वल्कॅनो एक्सप्लोजन झालं आहे आणि हे बघ किती भारी दिसते. असं वाटतंय की थँक्यू गाईज. इथे मी किती बघा भारी वल्कॅनो एक्सप्लोजन झालाय. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा पण आवडला असेल आणि मला असं वाटतं की तुम्हाला तर गाईज मला असं वाटलं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि असेच भारी भारी व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही लाईक करत जा. थँक्यू.